या ठिकाणी मोहोळ शहर तालुका व जिल्ह्यातल्या काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मोहोळ नगरपालिकेची निवडणूक असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदेची निवडणुकी असेल, या निवडणुका सगळ्या धनुष्यबाणाच्या चिन्हावर आणि कुणाचीही युती आघाडी न करता या ठिकाणी लढवण्याचा निश्चय केलेला आहे। तरी देखील या तालुक्याची हुकुमशाही, या तालुक्याची दादागिरी, एकाधिकारशाही मोडण्याकरता आमची 2 पाऊल मागे येण्याची तयारी आहे। सगळ्या समविचारी लोकांना घेऊन अनगरकरांच्या विरोधामध्ये नगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल लढवण्याचा निश्चय या ठिकाणी आम्ही केलेला आहे। अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यासाठी या ठिकाणी कोर्टामध्ये रिट पिटिशन दाखल आहे। त्याची तारीख या महिन्यातलीच आहे आणि त्याच्यासाठी आमचा पाठपुरावा या ठिकाणी चालू आहे। मोहोळ शहरातले प्राधान्याने हे प्रश्न आहेत की घरपट्टी, पाणीपट्टी, गाळेभाडे वाढ, इतर करवाढ हे केलेले आहे, त्याला स्थगिती देण्याचा आमचा प्रयत्न आहे। मोहोळ एस टी स्टँड सुधारणा करणे व एस टी बस डिपो मंजूर करून आणणे, तसेच उपजिल्हा रुग्णालय याच्या संदर्भातला निधी आणून उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी चालू करण्याचा प्रयत्न आमचा आहे। तसेच मोहोळ तालुका क्रीडा संकुलन या ठिकाणी चालू झालं पाहिजे, त्याच्यासाठी जागा उपलब्ध झाली पाहिजे, अशा प्रकारचा प्रयत्न विद्यमान आमदार राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून देखील आमचा चालू आहे। तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या देखील कानावर घालून आमची सविस्तर चर्चा झालेली आहे आणि त्यांनी शब्द या ठिकाणी दिलेला आहे, मोहोळ शहराच्या, मोहोळ तालुक्याच्या विकासाच्या संदर्भात आम्ही तुमच्या पाठीशी राहू। या मोहोळ शहरामध्ये पाणी पुरवठ्याची पाईपलाईन चालू आहे, ड्रेनेजची पाईपलाईन चालू आहे, त्यामुळे या शहरातले रस्ते या ठिकाणी उखडले जाणार आहेत आणि हे रस्ते सर्व उखडल्यानंतर जवळजवळ 200 कोटी रुपयाचा निधी या शहरासाठी लागणार आहे। नाहीतर रस्ते नाही केल्यानंतर रस्ते उखडलेले निधीच्या अभावी तसेच राहतील। त्यामुळं एकनाथभाई शिंदे यांनी रस्त्याला देखील निधी देऊ अशा प्रकारचं अभिवचन त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। आपण नगराध्यक्ष असताना मोहोळ नगर परिषदेची प्रशासकीय इमारतीच्या प्रस्ताव होता शासनाकडून, परंतु ती इमारत झाली का कुठं अडकलेली आहे त्याबद्दल? या ठिकाणी नगराध्यक्ष असताना इमारतीचा विषय होता, त्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे या ठिकाणी इमारत होऊ शकली नाही। महाराष्ट्र शासनाच्या नावावर जागा असल्यामुळे जागेची अडचण त्या ठिकाणी निर्माण झाल्यामुळे आता या ठिकाणी नवीन इमारतीसाठी मराठी शाळा नंबर 1, 2 या ठिकाणी आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि ते प्रयत्नाला यश येईल असं आम्हाला वाटतं। मोहोळ शहरामध्ये ड्रेनेज काम चालू आहे, ते जे काम चालू आहे त्यावर आपण काय सांगू? मोहोळ शहरातल्या ड्रेनेज लाईनच्या बाबतीत अशाच प्रकारची ड्रेनेज लाईन कुर्डवाडीला या ठिकाणी झालेली आहे आणि ते फक्त ड्रेनेज लाईन घरच्या पाणी वापरण्यापुरती ड्रेनेज लाईन आहे आणि कुणीही त्या ठिकाणी एकदम नियोजनबद्ध प्लास्टिक त्यामध्ये टाकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती नाही, शॅम्पूच्या पुड्या त्या ठिकाणी टाकणार नाही अशा प्रकारची परिस्थिती नाही। त्या ठिकाणी अनेक आपापल्या घरातून प्लास्टिक त्यामध्ये जाणार आणि 6 इंची लाईन